संत्रानगरीमध्ये आज सर्व प्रमुख नेत्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि मोठा उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। शालिनीताई विखे पाटील आपल्या सोबत आहेत, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आहेत आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। बातचीत करणार आहोत। फोन आलेला आहे का आणि किती आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे? सकाळी 5:45लाच माननीय बावनकुळे साहेबांना नामदेव साहेबांना फोन आला की आपण शपथविधी दिली या म्हणून। निश्चितच मनापासून आनंद झालेला आहे, कारण शेवटी जो माणूस काम करत असतो आणि अशा वेळेस जेव्हा आनंद फोन येतो त्यावेळेस आपला आनंद गगन मावण्याचा। कोणत्या खात्याची अपेक्षा आहे, म्हणजे यावेळी महसूल मिळेल असं वाटतं मला की हे कोणतंही खातं जे मिळेल त्याच्यात निश्चितच आम्हाला आनंद असतो। साहेबांची पहिली प्रतिक्रिया काय होती? साहेबांची प्रतिक्रिया त्यांनी सर्वांचे आभार मानले। देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब असतील, माननीय गृहमंत्री अमित शाह साहेब असतील, माननीय नड्डा साहेब असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब असतील, या भारतीय जनता पक्षाने जो काही साहेबांवर विश्वास टाकलेला आहे, निश्चितच या विश्वासाला तडा न जाऊन देता जे काही साहेबांना पोस्ट मिळेल निश्चितच त्या आनंदाने काम करतात। म्हणजे लिगसी मेंटेन केले विखे कुटुंबियांनी, कारण सुजय विखे पाटील यांचा जेव्हा पराभव झाला तो 12पैकी 10 ठिकाणी आपला विजय झाला आणि त्यामुळे कारण शेवटी विखे पाटील परिवार हा विकासाचं काम करत असतो आणि विकासाचं काम करत असताना आपण जे मनापासून प्रयत्न केलेले असतात त्याचं मनामध्ये आपल्याला यश असतंच। जरी पराभव झाला, लोकांनी किती अफवा उठवल्या, परंतु आज 4 पिढ्यापासून आम्ही जे काम करतोय सर्वसामान्य जनतेच्या हृदयामध्ये जी जागा केलेली आहे विखे पाटील परिवाराने, निश्चितच ह्या लोक। शेवटचा प्रश्न, लाईफ पार्टनर म्हणून साहेबांना काय सल्ला दिलाय? लाईफ पार्टनर म्हणून नेहमी जे काही जनतेचे प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, जनतेमध्ये राहून म्हणजे स्वतःसाठी सर्वच जगतात, परंतु आपण एक समाजाचं देणं असतं, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे भावनेतून काम करणं हे महत्वाचं जास्त आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमचं देखील खूप खूप अभिनंदन। आपण पाहतो या ठिकाणी फोन यायला सुरुवात झालेली आहे आणि आपली भावना सुद्धा व्यक्त केली। कॅमेरा पर्सन अक्षय सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।